तर मित्रांनो तुम्ही म्हणशान चाले जुगाड पलटी कस काय झालं नेमकं. तर मित्रांनो आपण निघलो होतो बरं का सकाळी सकाळी कारखान्यावर. त्याच्यात बी आपल्याला जोरात चालाय सवय नाही आहे. जोडीदार इतका दमान चालू राहिलं ना पार मापाच्या बाहेर. पहिले तरी आपल्याला कारखान्यावर जायला आहे ना 3-1 तासच लागायचे बरं का. पण आता आहे ना 4-4.5 तास लागतात बरं का. एवढा टाइम याच्यामुळे लागतो का रस्ता पूर्णपणे उकरून टाकलेला आहे. आपल्याला कारखान्यावर जायला दुसरे पण रस्ते आहे बरं का. पण आता काय कारखाना लई दिवस नाही चालणार त्याच्यामुळे आपल्याला ह्याच रस्त्यानं व्हावं लागणार आहे. त्याच्यात पण जोडीदाराचं एक टायर पंक्चर व्हायचं तर दोन्ही टायर पंक्चर झाले. नशीब खराब राहावं पण इतकं पण खराब नाही राहावं बरं का. जोपर्यंत आपण मलटणला जात नाही ना तोपर्यंत हे असेच सिंगल रस्ते. मग काय गाड्या आल्या का करा कमी गाड्या गेल्यावर चाला जोरात परत. आणि एकदा ट्रॅक्टर मलटण मध्ये गेलं ना मग इथून तर ट्रॅक्टर असं जोरात चालतं ना टायरांची निसता भिंगरीच भाऊ. आणि ह्या ट्रॅक्टरचा विषय असा आहे का हे ट्रॅक्टर आहे ना रात्रीच पलटी झालं बरं का. आणि याच्यात खरं सांगायला गेलं तर कोणाला काही नुकसान पण नाही झालेली. ट्रॅक्टर आहे ना जोरात बी होतं आणि इथं टर्न बी आहे ना त्याच्यामुळे ना जुगाड फिरलं नाही असं पलटी झालं बरं का. हे तर इथं पडलं होतं बरं का पण त्याची दुसरी जोड आहे ना डायरेक्ट वावरातच जाऊन पडेल होती इकडं. इतकं खतरनाक सीन होतं का तुमच्या तिकडं. नाश्ता टायमाला सगळ्याला चहा प्यावं लागते हे मस्त पैकी इथं ऊस जमा करून राहिले. तर मित्रांनो त्याच्यामुळे ना कोणी किती जरी गडबड केली ना आपण आहे ना आपल्या हिशोबातच चालवायचं ट्रॅक्टर. आणि मित्रांनो तुम्ही बी ना असे रस्ते जर असले ना तुम्ही पण कृपया करून एकदम दमानं चालवा. फायनली मग आपण बी आपल्या मंजिल पै पोहोचलो बरं का. तुम्हाला तर माहिती आहे आपली मोठी बिडी कधी बी म्यूट मध्येच असते. मध्ये आले मस्त पैकी पहिली तर नंबर लावला चला आता घेऊ काटा बेटा करून. मग मध्ये आले म्हणलं कारखान्याला द्या म्हणलं ट्रॅक्टर आता पटकन खाली करून नाही तर टाइम लागतो आम्हाला यायला भरून. मध्ये आले तर पहिले आपल्याला रशियन ते सोडून घ्यावं लागतं. फायनली मग आपलं ट्रॅक्टर एक परच झालं भो खाली. चला मग काय खाली झालं मानल्यावर घ्यावं लागेल परत रिटर्न काटा करून. फायनली मग एक परचा काटा केला वजन आलं 22 टन 760 किलो. चला मग काय गर्दी व्हायची पहिले घ्यावं लागेल ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून. आणि ह्या काकांनी तर डायरेक्ट मोठा बॅलरच आणलेला आहे भो डिझेल घ्यायला. आपल्याला लवकर जायचं होतं भरायला त्याच्यामुळे आपण ह्या असं लवकर ट्रॅक्टर वाकडं तिकडं केलं आणि पहिले आपल्या ट्रॅक्टर मध्ये घेतलं डिझेल आणि ते टाकून. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. आणि खाली करून येस्तवर तर इथं एक बी कोणीच दिसा ना भाऊ कारण की त्यांनी ना पुढे टेलर मधला माल भरून आणि कारखान्यात नेला होता खाली करायला. आणि हा रस्ता तर इतका खतरनाक आहे भाऊ या रस्त्याला डायरेक्ट डबल ताळी रस्ता म्हणते. सकाळी ट्रॅक्टर घेऊन आल्यावर काही नाही वाटत बरं का घरी पण मग ना उन्हाचं जर ट्रॅक्टर घेऊन आलं ना इतकं बोर होतं ना पार मापाच्या बाहेर. मग लगेच घरी जाऊन फटाफट मस्त पैकी आंघोळ आणि ते केले आणि चलो फिर निकलते आपले जॉनी टूके फडके तरफ. मग फडात आल्यावर आहे ना आपल्याला 2 फड होते त्याच्यामुळे ना एक टेलर आपल्याला इथंच सोडायचं होतं आणि एक टेलर जायचं होतं फडात घेऊन. आणि आपण काय फडात ट्रॅक्टर घालून भरीत नाही बरं का पण आज आहे ना एकच साखळीचा माल राहिलेला होता त्याच्यामुळे आपल्याला ना फडात घालून भरावं लागले. मग 1 तासाभरात तर एवढं दिलं भो भरून त्यांनी. आणि हे आपला जोडीदार लय कुठं फिरत त्याच्यामुळे आज तर त्याला बांधूनच ठेवले भो डायरेक्ट. आणि याचा आपण पहिले एक व्हिडिओ काढला होता ते गेलता मिलियन मध्ये म्हणून हा मोकार खुश झालता भाऊ. चला मग काय जाऊ आता नवीन फाडाकडे. तर मित्रांनो फायनली आपण नवीन फाडामध्ये आलो बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.